Brought to you by Global St. Angelo's Venture Funding. यंदाच्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये नेत्यांच्या कुटुंबात किंवा नेत्यांच्या मुलांना उमेदवारी दिल्यामुळं अनेक पक्षांनी एकमेकांवरती आरोप केलेले होते. पण आता ज्या वेळेला निकाल लागलेला आहे त्यामध्ये काही नेत्यांची मुलं किंवा त्यांचे नातेवाईक निवडून आलेले आहेत, परंतु मुंबईमध्ये अनेक दिग्गज नेते सुद्धा असे आहेत ज्यांच्या घरामध्ये ज्यांना तिकीट देण्यात आलेली होती त्यांचा पराभव झाला आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचा सुद्धा समावेश आहे. शिवसेना शिंदे गटाचे लोक सुद्धा याच्यामध्ये आहे आणि काँग्रेसचे आमदार सुद्धा या यादीमध्ये आहे. कुठले असे नेते आहेत ज्यांच्या कुटुंबातल्या लोकांना उमेदवारी देण्यात आलेली होती परंतु मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये जनतेने त्यांचा पराभव केलाय, अशी सगळी यादी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायची आहे. नमस्कार, मी या ठिकाणी मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये ज्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांचा पराभव झाला त्या यादीमध्ये सगळ्यात अग्रस्थानी नाव आहे ते म्हणजे शिवसेनेचे नेते माजी आमदार सदा सरवणकर यांचं. कारण सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर आणि त्यांच्या कन्या प्रिया सरवणकर या दोन्ही मुलांचा पराभव झालेला आहे. सदा सरवणकर यांनी या निवडणुकीमध्ये त्यांच्याच घरात त्यांच्याच कुटुंबामध्ये म्हणजे त्यांचा मुलगा समाधान सरवणकर आणि मुलगी प्रिया सरवणकर गुरव या दोन मुलांना किंवा मुला-मुलींना तिकीट दिलेली होती. परंतु वार्ड क्रमांक 194 मध्ये सदा सरवणकर यांचे चिरंजीव समाधान सरवणकर यांचा पराभव झालाय, तर वार्ड क्रमांक 191 मधून प्रिया सरवणकर यांचा पराभव झालेला आहे आणि दोन्ही ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने विजय मिळवलेला आहे. दुसरं नाव आहे ते म्हणजे राहुल शेवाळे यांचं. राहुल शेवाळे हे दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघाचे माजी खासदार आहेत. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे महत्त्वाचे नेते मानले जातात. या निवडणुकीमध्ये वार्ड क्रमांक 183 मधून वैशाली शेवाळे यांचा पराभव झालेला आहे. आता वैशाली शेवाळे या राहुल शेवाळे यांच्या भावजाई असल्याची माहिती आहे. तर हे दोन्ही नेते शिवसेनेचे आहे आणि तिसरे नेते सुद्धा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आहेत, खासदार रवींद्र वायकर. खासदार रवींद्र वायकर हे मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे आणि या निवडणुकीमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या कन्या दीप्ती वायकर यांचा पराभव झालेला आहे. वार्ड क्रमांक 73 मधून दीप्ती वायकर या पराभूत झालेल्या आहेत. या निवडणुकीमध्ये वायकर यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती. लोकसभेला काय 50 मतांनी ते विजयी झालेले होते. त्यामुळं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या कन्येला तिकीट दिलेलं होतं, पण त्यांना निवडून आणता आलेलं नाहीये. या पुढचं नाव आहे ते म्हणजे अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी. कारण या निवडणुकीमध्ये अरुण गवळी यांच्या कन्या योगिता गवळी यांचा पराभव झालेला आहे. मुंबईतल्या वार्ड क्रमांक 207 मध्ये योगिता गवळी या पराभूत झालेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाव मुंबईमध्ये ज्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली नाही ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे बंधू कप्तान मलिक यांचा या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे. वार्ड क्रमांक 207 मध्ये कप्तान मलिक हे पराभूत झालेले आहे. नवाब मलिक यांच्या कुटुंबामध्ये अनेक लोकांना तिकीट देण्यात आलेली होती. मग त्यांचे बंधू होते, त्यांचे जावई होते, त्यांच्या कन्या होत्या, पण या निवडणुकीमध्ये त्यांचे बंधू पराभूत झाल्याचं पाहायला मिळतंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावरती. पुढचं नाव आहे मंगेश कुडाळकर यांचं. मंगेश कुडाळकर हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. वार्ड क्रमांक 169 मध्ये मंगेश कुडाळकर यांचे चिरंजीव जय कुडाळकर यांचा पराभव झालेला आहे. जय कुडाळकर हे तरुण नेते आहेत. आमदार पुत्र असल्यामुळं कुर्ला या भागामध्ये त्यांचा मोठा जनसंपर्क होता, परंतु 169 या वार्डामध्ये जय कुडाळकर यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळतंय. पुढचं नाव आहे काँग्रेस आमदाराचं. मालाडमधून काँग्रेसचे आमदार असलेले असलम शेख यांच्या जावयाचा पराभव या मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये झालेला आहे. वार्ड क्रमांक 62 मध्ये असलम खान यांचे जावई अहाद खान यांचा पराभव झालेला आहे. असलम खान यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा अनेक लोकांना तिकीट देण्यात आलेली होती. नवाब मलिक यांच्या कुटुंबाप्रमाणेच तर काही ठिकाणी त्यांना विजय मिळालेला असला तरी सुद्धा त्यांचे जावई जे आहेत ते वार्ड क्रमांक 62, मला वाटतं हा अंधेरीचा भाग असावा, इथे अहाद खान जे असलम शेख यांचे जावई आहेत त्यांचा पराभव झालेला आहे. आता याच्या पुढचं नाव आहे काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या कन्येचा पराभव झालेला आहे. एक वार्ड क्रमांक 140 मध्ये प्रज्योती हंडोरे यांचा पराभव झालेला आहे आणि या ठिकाणी मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. प्रज्योती या काँग्रेसचे खासदार, राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या कन्या होत्या. आता ज्या नेत्यांच्या नातेवाईकांचा, मुलांचा, मुलीचा किंवा
आप्तेष्टांचा पराभव या निवडणुकांमध्ये झाला, ज्यांना तिकीट घरामध्ये देण्यात आली, ज्यांच्यावरती टीका झाली, ते आपण बघितलं. पण नेमका विजय कुणाचा झालाय? आपण काही महत्त्वाची जरी मुंबईमध्ये नावं घेतली तर त्याच्यामध्ये वार्ड क्रमांक 2 मध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते विनोद घोसाळकर यांच्या सुनबाई तेजस्वी घोसाळकर यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्या वार्ड क्रमांक 2 मधून निवडून आलेल्या आहेत. अर्थात विनोद घोसाळकर यांचे चिरंजीव दुसऱ्या एका वार्डामधून मशाल या चिन्हावरती पराभूत झालेत, पण त्यांच्या घरामध्ये एक नगरसेवक मात्र निवडून आलेला आहे. वार्ड क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचे बंधू प्रकाश दरेकर यांनी विजय मिळवलेला आहे. वार्ड क्रमांक 87 मध्ये माजी महापौर दिवंगत शिवसेनेचे नेते विश्वनाथ महाडेश्वर यांची मुलगी पूजा महाडेश्वर यांनी विजय मिळवलेला आहे. वार्ड क्रमांक 10 मधून ठाकरे गटाचे आमदार मनोज जामसुदकर यांची मुलगी सोनम जामसुदकर हिने विजय मिळवलेला आहे. वार्ड क्रमांक 210 भायखळा विधानसभा मतदारसंघात येतो आणि भायखळ्याचे आमदार मनोज जामसुदकर हे आहेत. वार्ड क्रमांक 194 मध्ये ज्या पद्धतीने मी या आधीमध्ये सगळ्यात आधी ज्यांचा उल्लेख केला समाधान सरवणकर यांचा, तर त्यांना ज्यांनी पाडलं ते शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे बंधू निशिकांत शिंदे यांनी देखील या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे. अर्थात मी तुम्हाला काही राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची सुद्धा नावं सांगितली किंवा निकाल सांगितला त्या ठिकाणचा की ज्यांचा पराभव झालाय, पण यातली काही महत्त्वाची नावं सुद्धा होती या लिस्टपेक्षा वेगळी, ज्यांना राजकीय पक्षांनी तिकीटं दिली आणि ते निवडून सुद्धा आलेले आहेत. त्यामुळं या सगळ्या यादींबद्दल जे राजकीय नेत्यांचे आप्तेष्ट नातेवाईक किंवा मुलं मुली या निवडणुकीमध्ये पक्षांच्या चिन्हावरती पराभूत झाले आणि दुसरं म्हणजे जे लोक निवडून आले, या सगळ्या प्रकरणावरती या राजकारणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, मुंबईच्या निकालाबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.